मी डॉक्टर भावना शिरसाट, सहाय्यक प्राध्यापक कृषी अभियांत्रिकी विभाग, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली। आजच्या धावपळीच्या युगामध्ये लोक आरोग्याबद्दल अधिक जागरूक होऊन जास्त दरात सुद्धा नैसर्गिक आणि शुद्ध प्रतीचे उत्पादने घेण्यास तयार झालेले आहेत। ही बाब तरुण उद्योजकांसाठी नाविन्यपूर्ण असून त्यामुळे पर्यावरणपूरक उत्पादने निर्माण करण्यासाठी उत्कृष्ट संधी निर्माण होत आहे। या मॉड्यूलद्वारे विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे शिक्षण तर देण्यासोबतच उद्योजकता कौशल्यही निर्माण होत आहे। बाजार संशोधन, कच्च्या मालाची उपलब्धता, विक्री धोरणे आणि टिकाऊ पद्धती शिकत असताना भविष्यात दर्जेदार उत्पादने निर्माण करून इतरांना देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील। याची सविस्तर माहिती आपण आता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांकडूनच घेऊयात। नमस्कार, मी अनिकेत काजरेकर, कृषी महाविद्यालय दापोली अंतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागात आम्ही नैसर्गिक संसाधने व्यवस्थापन या मॉड्यूलमध्ये आम्ही आमच्या मॉड्यूलच्या इंचार्ज डॉक्टर भावना शिरसाट मॅडम, त्याचप्रमाणे कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी सर, त्याचप्रमाणे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत शहारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 25 विद्यार्थी पर्यावरण उत्पादने बनवत आहोत। ह्या मॉड्यूलमध्ये आम्ही चहा मसाला, आवळा कँडी, आवळा मावा, हर्बल साबण, लिंबू शिकंजी, गोदीप, डासांसाठी उपयुक्त अशा धूप स्टिक्स, त्याचप्रमाणे तागापासून बनवलेल्या हस्तनिर्मित पिशव्या, मनी प्लांट अशा विविध उत्पादने बनवत आहोत। ह्या मॉड्यूलमध्ये आम्ही उत्पादने बनवण्याबरोबरच यशस्वीरित्या व्यवसाय कसा उभारावा ह्याचे धडे देखील घेत आहोत। आमच्या या मॉड्यूल अंतर्गत बनवलेल्या पदार्थांपैकी म्हणजे चहा मसाला। चहा मसाला बनवण्यासाठी तुळशीची पाने, गवती चहा, वेलची, वेलदोडे, आलं आणि इतर अनेक मसाले आम्ही समप्रमाणात वापरून हा चहा मसाला बनवतो। हा चहा मसाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त आहे। तसेच ह्याच्यामुळे आपल्याला आरोग्यदायी अनेक फायदे होतात। आरोग्याच्या प्रति जनजागृती करण्यासाठी चहा मसाला हा एक उत्तम पर्याय आहे। आवळा कँडी, आवळा कँडी ही एक गोड स्वरूपाची कँडी आहे। लहान मुले तसेच तरुण पिढी ह्यांच्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच पचन संस्था व्यवस्थित करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे। शेणाचे दिवे, शेणाचे दिवे हे आम्ही देशी गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत। हे दिवे बनवताना आम्ही यात कापूर वापरलेला आहे। कापरामुळे हे दिवे पूर्णपणे जळून जातात आणि ह्या जळलेल्या दिव्यांची राख आपण कुंडीत एक खत म्हणून वापरू शकतो। आवळा मावा हा पदार्थ सुकून बनवलेला चवीला चटपटीत आहे। हा पदार्थ पचनवर्धक आणि पित्तनाशक आहे। लिंबू शिकंजी, उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताजेतवाने करण्यासाठी आपण लिंबू शिकंजी हा पदार्थ बनवला आहे। त्याच्यामध्ये आपण लिंबू, पुदिना, जिरे, सैंधव मीठ या पदार्थांचा वापर करून आपण हा पदार्थ बनवला आहे। आपले रासायनिक शीतपेय जे आहेत त्यांना पर्याय म्हणून आपण नैसर्गिक पर्याय हा लिंबू शिकंजी पदार्थ बनवला आहे। सीड पेन, सीड पेन हा एक आपली नवीन संकल्पना आहे ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिकच्या पेनच्या वापराला कमी करण्यासाठी आपण सीड पेन बनवलं आहे। विघटनशील कागदाचा वापर करून आपण सीड पेन बनवलं आहे ज्याच्यामुळे ते पेन आपण जमिनीत पुरल्यास त्याच्यापासून एखादं रोपटं निर्माण होऊ शकतं। याच्या प्रदूषण कमी होण्यासाठी आपणास मदत होते। आपले पुढचे उत्पादन म्हणजे महिलांसाठी हस्तनिर्मित पिशव्या। या पिशव्या आपल्या लेदरच्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून आपण पर्यावरणपूरक अशा तागाचा वापर करून हा पिशव्या बनवल्या आहेत। हर्बल साबण, हर्बल साबण हा आपण चंदन, उटणे व संत्र्याच्या अर्काने बनवलेला आहे। हा साबण 100% नैसर्गिकरित्या बनवलेला आहे। या साबणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक पदार्थ वापरून तो साबण आपण त्वचेसाठी पोषणयुक्त बनवलेला आहे। मनी प्लांट डेकोर, मनी प्लांट डेकोर हा टाकाऊ ग्लास बॉटल्सचा वापर करून आकर्षकरित्या बनवलेला आहे। यामुळे आपण हा मनी प्लांटर आपण आपल्या मित्रमंडळींना भेटवस्तू म्हणून, शोभेच्या वस्तू म्हणून वापरून देऊ शकतो। नमस्कार, डास प्रतिरोधक सेंद्रिय धूपकांड्या, सेंद्रिय अशा धूपकांड्या निर्माण केल्या ज्याच्याने मच्छरांना आपण प्रतिबंध करू शकतो। याच्यामध्ये आपण प्राथमिक निविष्ट पाहता देशी गाईचं शेण वापरलं आहे, सिट्रोनेला, गवती चहा, सुकलेल्या झेंडूच्या फुलांची पावडर, त्या सुगंधी पदार्थ म्हणजे कापूर, ऊध आणि गुगल, त्यासोबतच कोकोनट ऑइल अशा गोष्टींचा आपण वापर करून त्याला एक्झिक्यूट करून त्याला धूप केले आहेत। ह्या धूपकांडे जाळल्यामुळे वायुमंडलही शुद्ध होतं। त्याच्याने कुठला रासायनिक पदार्थ नसल्यामुळे ते लहान मुलांसाठी सुरक्षित आहे व पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित आहे। नमस्कार, मी प्रणय नार्वेकर। या मॉड्यूल अंतर्गत आम्हा विद्यार्थ्यांना आलेले अनुभव थोडक्यात सांगू इच्छितो। हा प्रवास उत्पादन निर्मितीचा नाही, तर यामध्ये आम्ही व्यवसाय कौशल्य, नेतृत्व गुण आणि शाश्वत विकास याचे महत्त्व शिकत आहोत।
तसेच सहज उपलब्ध होणारे आणि बाजाराला अनुरूप असणारी उत्पादनं निवडण्याचे तंत्र शिकत आहोत. या अनुभवाने आम्हाला पर्यावरणपूरक उद्योजकतेकडे प्रवृत्त केले आहे, जिथे नाविन्यता आणि शाश्वतता एकत्र येतात. तसेच व्यक्तिमत्व विकास, निर्णय क्षमता आणि व्यवसाय कौशल्ये आत्मसात करण्यात मदत होत आहे. या मॉड्यूलद्वारे आम्हाला समजले की आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. त्याचप्रमाणे गृहिणी, महिला बचत गट व सुशिक्षित तरुणांना रोजगार निर्माण करू शकतो. आम्ही आशा करतो की अधिकाधिक विद्यार्थ्यांनी शाश्वत उद्योजकतेला स्वीकारणे आणि समाज व पर्यावरणाला फायदेशीर असणारी उत्पादने तयार करणे अशा संधी रोजगार निर्मितीला चालना देतात आणि तरुणांना नाविन्यतेने विचार करण्यास प्रेरित करतात. हा व्हिडिओ आवडल्यास डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.